तर नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज ना खिचडी भात करणार आहे मी संध्याकाळसाठी. तर बघा मी त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय. इथे मी कढीपत्ता घेतलाय, गाजर, फरसबी, 2 टोमॅटो घेतलेत, बटाटा, 2 कांदी, अद्रक, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण सोलून घेतलाय आणि खोबरं घेतलंय. अर्धी वाटी खोबरं घेणार आहे. तर चला आता हे सगळे मी कापून घेते बारीक आणि मग तुम्हाला दाखवते. एकदम साधी सिंपल पण खायला खूप भारी लागते हो ही खिचडी. तर वटाणे नाहीत माझ्याकडे, फरसबी वगैरे आहे. फरसबी घेतली, फ्लावर पण नाहीये. तर चला घेते बारीक करून हे सगळं. तर चला आता हे मी सगळे कापून घेते, बटाटा वगैरे सगळं. कारण बटाट्याचं मी साल काढणार नाही, कारण स्वच्छ चांगलं धुवून घेतलंय, कारण साल पण आपल्या पोटात गेलं पाहिजे. तर चला आता मी सगळे भाज्या कापून घेते. तर बघा आता मी कुकर आहे ना गरम झालाय, त्याच्यात तेल टाकलंय आणि हे बघा बारीक करून घेतलंय मी मिक्सरला. खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आता पहिलं जिरा राई टाकून घेते. आता जिरा राई चांगला तडतडला ना की हा सगळं खोबरं वगैरे बारीक करून घेतलंय ना, नाही खोबरं नंतर टाकणार आहे, सॉरी. आधी कांदा थोडासा परतून घेणार आहे. नाहीतर मग खोबरं ते हे झालं असतं, जळालं असतं. आणि बारीक झाले ना आणि कांदा परतायला वेळ जाईल. उभा कापलाय ना कांदा, त्याच्यामुळं कांदा लाल व्हायला जरा वेळ लागेल. तर आता कढीपत्ता घेते टाकून तुझं. तर कांद्यात आहे ना, कांदा परतवताना ना थोडस मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा परतला जातो. तर हे बारीक असल्यामुळे कांदा आता आधी टाकला असतं ते करपून गेलं असतं, म्हणून आता अर्धा कांदा परतला ना की मग मी हे खोबरं वगैरे बारीक लसूण वगैरे केलेलं ना, हे मग नंतर टाकणार आहे. तर बघा आता कांदा चांगला लालसर झालाय बघा, चांगला परतलाय. आता हे मी मसाला सगळं बारीक करून घेतलेलं टाकून घेते. तर अगोदर टाकलं असतं तर सगळं करपून गेलं असतं, लक्षातच नाही आलं, म्हणून म्हटलं आधी मी मसाला हे तेलावर चांगला परतून तर घेतला असताना, तर मग कांदा परतायला वेळ जातो ना, करपला असतं मग. तर खूप छान लागते अशी खिचडी. तर वाटाणे असते तर खूप अजून छान झाले असते, पण वाटाणेच नाहीयेत. तर हे बघा मी सगळं हे कापून घेतलंय, टोमॅटो आहे, बटाटा, फरसबी आहे, गाजर आहे, याच्यामध्ये बघा बारीक बारीक गाजरचे तुकडे करून घेतलेत. अशी साधी सिंपल खिचडी आहे ना, खायला खूप भारी लागते आणि त्यासोबत दही आहे.
पापड पण छान लागतं, पण पापड नाही येत आज. तर बघा आता हे चांगलं झालंय तळून, चांगलं मस्त आहे बघा. हे खोबरं वगैरे पण चांगलं मस्त फ्राय झालंय, कलर आलाय बघा, लालसर आलाय चांगला. तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी थोडस हिंग, हळद, छोटा चमचा एक हळद, थोडस हिंग आणि एक घरगुती गरम मसाला आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे. तिखट आपल्या आवडीनुसार, कोणी जास्त तिखट खातं, कोणी कमी खातं. तर या सगळ्या भाज्या आता मी टाकून घेते. वास खूप मस्त यायला लागलाय. थोडस मीठ चवीनुसार टाकून घेते. तर पाणी तर पाण्याला उकळी आल्यावर ना मग भात टाकून घेणार आहे. तर चला आता मी ना पाण्याला उकळी आल्याच्या नंतर भात टाकून घेणार आहे त्याच्यात. तर बघा मी ना तांदूळ आणि मुगाची डाळ हे धुवून घेतले. चांगलं पाण्याला पण उकळी आली आता चांगले. एकदम मग सुटसुटीत मस्त भात होता. उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकला ना भात एकदम चिखल वगैरे होत नाही, एकदम सुटसुटीत होतो. त्या घेते झाकण लावून कुकरचं. तर आता मी घेते कुकरला झाकण लावून, एक शिट्टीत आपला भात, खिचडी भात तयार.